उद्धव आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार असून युतीची अधिकृत घोषणा येतात आठवड्यात होऊ शकते। 6 प्रमुख पालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढणार अशी महत्त्वाची माहिती संजय राऊतांनी दिली। ठाकरे बंधू एकत्र आल्याने लोकांना आत्मविश्वास आल्यास देखील राऊत म्हणाले। पण ठाकरे बंधूंना हा प्रश्न का विचारता? आम्ही बघू ना। मी ज्या ती तुमच्या समोर बोलतोय की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढतायत। महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन बाबा लगीन। बरं का? तसं आहे ते। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। चांगलं समीकरण आहे। लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात? जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे। त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा। देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। मुंबईचा संपूर्ण विकास, मुंबईची आज बघा, जगातला कुठलाही व्यक्ती होता, तुम्ही जाऊन बघा मुंबईला। आमचा दावा पक्का आहे की 2029, 2035 आणि 2047च्या विकसित मुंबईचा जो प्लान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही। असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे। पुणे महापालिकेच्या तारखा आता जाहीर झाल्या। त्यानंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना कामाला लागली। दोनही पक्ष एकत्रित येत पुन्हा एकदा बैठका होणार आहेत। उद्या आणि परवा मनसे आणि ठाकरेंची महत्त्वाची बैठक होणार असल्याची खरं तर माहिती समजते। दोनही पक्ष युतीबाबत चर्चा करून महत्त्वाचा निर्णय घेतील। 2008 मधील रेल्वे भरतीवरून झालेले हिंसाचार प्रकरण आणि त्यानंतर राज ठाकरेंविरोधातील याचिकेवरील सुनावणी आता लांबणीवर पडल्याची माहिती समजते। ठाणे सत्र न्यायालयातील आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार असल्याची माहिती असून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती आणि ती आज झाली नाही आणि आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।